नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबा आता नंदिनीला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात की नंदिनी, हे बघ, आपल्या दुसऱ्या मुलीने आई होणं हे एका बापासाठी खरंच जगातील खूप मोठं सुख आहे. त्यावरती नंदिनी खुश होत थँक्यू बाबा असं म्हणते आणि नंदिनी बाबांना म्हणते की हे बघा, आईला सांगा पुढच्या आठवड्यामध्ये मी आणि काव्या दोघेही तिला भेटायला येतो, तोपर्यंत काळजी घ्या म्हणून. तेव्हा मात्र नंदिनीचे बाबा आता खुश होत म्हणतात की देशमुखांच्या घरी मात्र आनंदाच्या बातम्यांचा ओघ सुरू झालेला आहे. तर आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, वसुहत्याला सुद्धा अभिनंदन असं म्हणतात. तेव्हा वसुहत्या खुशत म्हणते की हो धन्यवाद, आणि लेकीसाठी मात्र तुम्ही चांगला मुलगा शोधला. वसुहत्या म्हणते की हो. आणि नंदिनी वसुहत्याकडे रागाने बघतात. तेव्हा बाबांनी मात्र काव्य आणि नंदिनीसाठी गिफ्ट आणलेले असतात. ते गिफ्ट्स बघून त्या दोघेही खूप खुश होतात. तेव्हा विक्रम म्हणतो की अरे काय रे, तू दरवेळेस 9 महिने असेच गिफ्ट त्यांच्यासाठी आणणार आहेत का? गेल्या वेळेस तू आंबे आणले होते, मग यावेळेस काय आणलं? त्यावरती येता बाबा म्हणतात की हो, ह्यावेळेस ड्रायफ्रुट्स आणले, खजूर आणि केशराचे डबे आणलेले आहेत. मुलींना दुधामध्ये घालून प्यायला द्या, त्यामुळे त्यांची त्वचा चांगली राहील. तेव्हा विक्रम म्हणतो की अरे धन्या, आम्ही आहोत त्यांची काळजी घेण्यासाठी, मानिनी सुद्धा आहेत ना. तेव्हा आता धनंजय मात्र पार्थची विचारपूस करतो. काव्या म्हणतो की म्हणते त्यांची आता क्लायंट सोबत मीटिंग वगैरे सुरू आहे. आणि तेवढ्यात जीवा येतो. जीवा आता धनंजयच्या पाया वगैरे पडतो, आशीर्वाद घेतो. तेव्हा आता धनंजय जावे बापू असं जीवाला म्हणतात, परंतु जीवा काही रिस्पॉन्स देत नाही आणि माझे मित्र खाली वाट बघतात, मी आलो असे बोलून तो जायला निघतो. तेवढ्यात धनंजय पुन्हा म्हणतो की जावई बापू, आज मी खास तुम्हाला भेटायला आलो. त्यावरती जीवा विचारतो की मला आणि कशासाठी? त्यावरती मानिनी म्हणते की जीवा, अरे शांत राहा. तेव्हा लगेच धनंजय म्हणतो मला जावई बापू तुमची माफी मागायची आहे. त्यावरती जीवा विचारतो की काय झालं अचानक माफी मागायला? म्हणजे त्या दिवशी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा काव्याच्या गुड न्यूज मुळे आम्ही खरंच खूप खुश झालो होतो. आम्ही फक्त पार्थ आणि काव्याशी बोललो, तुमच्याशी एकाही शब्दाने नाही बोललो. खरंच हे तुमच्या खूप जिव्हारी लागलं असेल. त्यावेळीचा क्षण मात्र जीवाला आठवतो. हे बघा, खरंच आमच्यासाठी दोन्ही जावई सारखेच आहेत. नंदिनीला सुद्धा राग आला होता मी तुमच्याशी नाही बोललो म्हणून. तेव्हा ती म्हणाली की माझा मान आणि अभिमान माझा नवरा आहे म्हणून धनंजय माफी मागत असतो. तर जीवा म्हणतो की प्लीज बाबा असं करू नका, मी जीवा देशमुख आहे, मला मान आहे, स्वाभिमान आहे, तुम्हाला अहंकार नाही. आणि हे बघा, मनात ठेवणाऱ्यातलं तर मी अजिबात नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही मला इतकं वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा आता धनंजय लगेच जीवाला घट्ट मिठी मारतो. काव्या, नंदिनी, बाकी सर्वजण खूपच खुश होतात. तेव्हा विक्रम लगेच म्हणतो की बघितलंस का, माझा मुलगा शोभतो की नाही? मानिनी म्हणते की झालं, काही जरी कौतुक करण्यासारखं झालं तर लगेच माझा मुलगा, वाईट केलं तर काही म्हणजे लगेच माझ्यावर. आणि तेव्हा लगेच आता सगळ्यांना फारसं हसायला येते. त्यानंतर मात्र मानिनी म्हणते की चला सगळ्यांनी बसा, मी सगळ्यांच्यासाठी कॉफी करून घेऊन येते. त्यावरती धनंजय म्हणतो की नकोय, तुम्ही जाऊ नका, मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायसाठी इथे आलेलो आहोत. महत्त्वाचं बोलायचं म्हणून तुम्ही प्लीज बसण्यासाठी तो आता सांगतोय. विषय जरा सिरियस आहे आणि बायकांशी निगडित आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज खाली बसा. त्यावरती विक्रम विचारतो की काय रे धन्या, काय झालं इतकं? त्यावरती आता धनंजय म्हणतो की हे बघा, माझ्या दोन्ही मुली प्रेग्नेंट आहे, त्यामुळे वडिलांसाठी ही एक खूप आनंदाची गोष्ट असते. जेव्हा मी कपाट उचकत होतो तेव्हा मला शारदाचे जुने रिपोर्ट सापडले होते, कारण नंदिनी होण्याच्या अगोदर शारदाची 3 मिस कॅरेजेस झाली. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो आणि हे आम्ही कधीही कुणाला सांगितलं नव्हतं, पण हे झालेलं आहे हे खरं आहे. आणि शारदाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते तुमच्या दोघींच्या बाबतीत घडायला नको, हेच मात्र बाबांना आता ह्या मुलींना सांगायचं असतं. तेव्हा आता काव्या आणि नंदिनी यांना तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो हे सर्व ऐकून. त्यावरती विक्रम म्हणतो की मी काय म्हणतो की हे असं अनुवंशिक असतं का? त्यावरती मानिनी म्हणते की अगदी असू शकतं असं नाही, पण असू सुद्धा शकतं. त्यानंतर धनंजय म्हणतो की त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्लीज एकदा डॉक्टरांशी बोलून घ्यावं, कारण आमच्या वेळेस मात्र काळ हा वेगळा होता, वय वेगळं होतं, सगळं काही वेगळं होतं आणि हे शारदाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते तुमच्या बाबतीत घडायला नको. हे ऐकल्यानंतर आता नंदिनीला मात्र डॉक्टरांनी काव्याच्या प्रेग्नन्सी बद्दल जे सांगितलेलं आहे ते सर्व आठवते, कारण काव्याची प्रेग्नन्सी खूप नाजूक असणार आहे, तिला खूप जपावं लागेल. तेव्हा आता नंदिनीला धक्का बसलेला असतो, ती विचारात पडते. त्यानंतर आता जीवानी रूम मध्ये असतो, नंदिनी आता रूम मध्ये येते. त्यावरती नंदिनी जीवाकडे पाहते आणि विचारते की काय शिस्त डोक्यामध्ये? जीवा विचारतो की तुला कसं कळाले? नंदिनी म्हणते की आली नंदिनी आणि आता दाखवतो मज्जा, असा चेहरा आहे तुमचा, हे बघा तुमचा चेहरा मात्र मी वाचू शकते. त्यावरती जीवा म्हणतो की काही नाही, तू आणि आईने खूप कटकट केली, त्यामुळे हा पाळणा जिथून आणलेला आहे तर तेथे फोन करूयात. आणि त्याला फोन केला आणि घेऊन जावा हा पाळणा. त्यावरती नंदिनी म्हणते की बरं झालं. आणि ते काय म्हणालेत बरं? आणि ते म्हणालेत की आता साहेब पोरं गावाला गेलेली आहेत, 4 दिवसांनी आल्यानंतर मी त्यांना नक्की पाठवतो. आणि असे जीवा म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की अहो आईंना वाईट वाटेल म्हणून म्हटलं,
जीवा म्हणतो की झालं अगं चकाचक बाई, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तोपर्यंत मात्र मी हा पाळणा असाच रिकामा ठेवणार आहे. त्यावरती नंदिनी म्हणते की आता तुम्ही स्वतः त्यामध्ये जाऊन झोपणार आहात का? त्यावरती जीवा म्हणतो की अगं मी असं कसं करेल, तोपर्यंत आपण आपली स्वप्न आणि इच्छा त्यामध्ये ठेवूयात. त्यावरती नंदिनी विचारते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात? जीवा म्हणतो की सांगतो. तेव्हा आता खोटं असं बाळ तयार करून कपड्याचं आणि त्याला आता मस्त लंगोट असं गुंडाळून जीवा आता मोबाईल मध्ये गाणं लावतो. कोणीतरी येणार ग, एक छोटंसं बाळ आणि आई बाबा तो होणार ग, हे गाणं आता म्हणजे दोघंही छान असे त्या बाळाचं त्याला पावडर वगैरे लावत असतात. स्वप्न मात्र आता दोघंही छान बघतात. छान असं गुडगुलं बाळ तयार करून आता त्यांना पाळण्यामध्ये त्याला झोपायचं असतं. आता नंदिनी त्याची दृष्ट वगैरे काढते. जेव्हा त्याला अगदी नादी लावत लावत छान असं गप्पा करतोय. हे सगळं काही आता पुढची तयारी त्यांची आता सुरू असते. जेव्हा आता बाळाला हातामध्ये घेतो आणि अंगाई गाऊ का तुझ्यासाठी? बाळ तर मला गाय म्हणतं असं तो नंदिनीला म्हणतो. नंदिनीला फार आता हसायला येते. आता जीवा मस्त ही अंगाई सुद्धा गातो की झोपरे बाळा बाबाच्या कुशीत झोपरे. नंदिनीला इतकं हसायला येत असतं. दोघेही आता खूप खुश असतात. त्यावरती नंदिनी हसते आणि विचारते की अहो जीवा तुमचं काय सुरू आहे? अहो नाचरे मोरा आहे, तुम्ही झोपरे बाळा असं का म्हणतात? त्यावरती जीवा म्हणतो की हे बघ आई सुद्धा युगला झोपवण्यासाठी निंबोनीच्या झाडामागे ही अंगाई गायची. काय व्हायचं की युगच्या अगोदर आई झोपायची. नंदिनीला फारच हसायला येते. म्हणून मी झोपरे बाळा बाबाच्या कुशीत असं म्हणतोय. त्यावरती नंदिनी म्हणते की हात जोडले मी तुमच्या पुढे. आई तुम्हाला रागवलत ना ते अगदी करेक्ट आहे. त्यावरती जीवा म्हणतो की आता ती रागवली, परंतु 9 महिन्यानंतर तिला हाच पाळणा हवा असं वाटेल. तेव्हा मात्र घरभर सगळीकडे मस्त डेकोरेशन आणि लाइटिंग केलेली असेल, बायकांचा गरड असेल आणि सगळ्यांना मात्र अगदी हवं असं वाटत असेल. आणि ह्या बारशाच्या कार्यक्रमापर्यंत तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही तर बारशाच्या कार्यक्रमापर्यंत सुद्धा पोहोचलात आणि नाही तुम्ही असं नाही ऐकणार, म्हणून ती आई आई आवाज देते. त्यावरती जीवा म्हणतो की अहो ताई असं का करता? अहो तुम्ही असं काय करतात? हे घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी कृष्णा घ्या. तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा अहो वेट लागलं तुम्हाला, काय करतात तुम्ही असं? तेव्हा आता नंदिनी सुद्धा म्हणते की हो कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या. आणि दोघांची आता छान अशी तयारी सुरू असते. नंदिनी म्हणते की आता बास करा. जेव्हा बास झालं तेव्हा जीवा म्हणतो की 1 मिनिट आणि तो बाळाच्या कानामध्ये कुर्र असं करतो. नंदिनीला तर फार हसायला येते. त्यावरती नंदिनी म्हणते की अहो किती हसायला लावलं तुम्ही, माझं पोट दुखायला लागले. त्यावरती जीवा म्हणतो की अशीच कायम हसत राहा. त्यावरती नंदिनीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. ती म्हणते की जीवा मी तुमच्याकडे जर काही मागितलं तर तुम्ही मला देताल? त्यावरती जीवा लगेच म्हणतो की दिले. काय हवं हे बोल ना. त्यावरती नंदिनी म्हणते की पाळणा हलवताना मात्र रडू नये. त्यावरती जीवा विचारतो की तुला इतकं सगळं काही कसं ओळखते? त्यावरती नंदिनी म्हणते की मी नंदिनी देशमुख आहे. हे बघा पाळणा आहे आणि पाळणा गीत म्हणताना तर भरून तर येणारच, परंतु इतकं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही बरं का. आणि हे बघा 8व्या महिन्यामध्ये आपण पुन्हा पाळणा आणूया, तेव्हा मात्र मी तुम्हाला काही बोलणार नाही. जीवा म्हणतो की पलटणार तर नाही ना. तेव्हा नंदिनी म्हणते की मी जीवा आहे का पलटायला? तेव्हा जीवा म्हणतो की तू जीवाची तर बायको आहे, त्यामुळे मला खरंच तुझ्यावर विश्वासच नाही, कारण मला पुन्हा आईचा ओरडा खायचा नाही. आणि तेवढ्यात तो लिहून दे असं मला जीवा म्हणतो. म्हणून तो वही पेन घेतो. त्या मास्टरचा जो काही चॅप्टर आहे तो आपल्या हाती लागायला हवा. त्यावरती लगेच जीवा म्हणतो की हो लागेल, नक्की लागेल, तू काही टेन्शन घेऊ नको. आता जीवा म्हणतो की हे बघा आता आपल्याला दुसरं काहीतरी लिहायचं आहे. नंदिनी म्हणते की अहो मग हे पाडू नका. जीवा म्हणतो की आपल्याला अगदी दोघांना मिळून लिहायचं आहे, म्हणून तो नंदिनीचा हात धरतो आणि नंदिनीचा हात आपल्या हातावर ठेवून दोघं आता एकत्र काहीतरी लिहितात. आणि आम्ही आई बाबा झालो असं दोघांनी मस्त लिहिलेलं असतं. तेव्हा आता जीवा आनंदाने उड्या मारत म्हणतो की आम्ही दोघं आई बाबा झालो आणि नंदिनीला घट्ट अशी मिठी मारतो. त्यानंतर मात्र आता मानिनी पोहे बनवते. पार्थ येऊन बसलेला असतो. मानिनी म्हणते की गरम गरम पोहे बनलेले आहेत, फक्त आज मी खोबरे काही घातलेले नाही, दाणे घे आणि मस्त लिंबू पिळून खा. आणि तेवढ्यात मात्र पार्थला फोन येतो. तो फोनवर बोलत असतो. मानिनी त्याच्या हातातील फोन घेते तर पार्थ म्हणतो की आई अगं महत्वाचा कॉल होता. मानिनी म्हणते की अरे पार्थ मी तुला सांगितलेलं आहे की देशमुखांच्या घरातील नियम काय आहे, खाताने काम करायचं नसतं आणि फोनवर बोलायचं नसतं, नाहीतर एकही काम अगदी व्यवस्थित होत नसतं. खा जरा शांतपणे, इतकी काय धडपड आहे तुझी सुरू? तेव्हा पार्थ म्हणतो की रम्या मॅडमने रिझाईन केलेलं आहे, दिलेलं कोणतंही काम वेळेत पूर्ण केलेलं नाही, प्रेझेंटेशन दिलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मार्गी लावलेलं नाही. आणि आई तुला माहिती आहे की मला सगळं काही काम परफेक्ट लागतं, परंतु आई तू काही पण म्हण, रम्या कशीही जरी असली परंतु कामात मात्र ती सुपिरियर होती, एकदम अशी परफेक्ट होती आणि खूप प्रामाणिक सुद्धा होती. तेवढ्यात मात्र विजय येतो आणि विजय लगेच म्हणतो की हो कारण असा प्रामाणिक
मुलीची मात्र कोणीही घरी आणि म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा कदर केलेली नाही. तेवढ्यात आशाताई कॉफी वगैरे घेऊन येतात. तर विजय तेथे खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की आशाताई दूध वगैरे आणि फळांचा ज्यूस वगैरे घेऊन या बरं. तेव्हा मानिनी विजयकडे रागानेच बघत असते आणि पार्थ आता मानिनीकडे बघत असतो, कारण पार्थला आणि मानिनीला राग येतो. ह्या विजयने मात्र आता आशाताईंना अंड सुद्धा त्यासोबत मागितलेलं असतं. त्यावरती लगेच आता मानिनी म्हणते की देशमुखांच्या घरामध्ये आता यावेळेस कुणी अंड खात नसतं. त्यावरती विजय म्हणतो की पण मी देशमुख नाही ना हो, त्यामुळे आशाताई मला 2 अंडे घेऊन या. तेव्हा आशाताई मात्र मानिनीकडे बघत असतात. तर विजय म्हणतो की तुम्ही करतात की मी करू, आणि हे बघा मला स्वयंपाक करता येतोय, हे बघा मी सुद्धा मस्त जेवण बनवतोय. त्यावरती मानिनी मात्र आशाताईला म्हणते की हे बघ आशा, आजच्या वारी तू अंड करणार आहे, मग आता अंड केल्यानंतर ओटा वगैरे आहे तर तो साफ वगैरे करून घे मस्त, ते पण नीट आणि स्वच्छ. आणि तो पोहे बघतो आणि म्हणतो की आशाताई प्लीज एका प्लेटमध्ये पोहे काढा, मी रम्यासाठी रूम मध्ये घेऊन जातोय. तेव्हा आता पार्थला फारच राग येतो. पार्थ लगेच रागाने म्हणतो की सगळे नियम तुम्ही मोडण्याचे ठरवलेले आहेत का? कारण देशमुखांकडे असा नियम आहे की ब्रेकफास्ट आहे तर तो रूम मध्ये नेला जात नाही आणि हे रम्याला माहिती आहे. तेव्हा लगेच विजय हसतो आणि म्हणतो की खरंच इंटरेस्टिंग, फारच छान नियम आहेत तुमचे सगळे. पण तू कसे आहे की जसा मी देशमुख नाही तशी ती सुद्धा देशमुख तर नाहीच. अगोदरची सीतू आहे आणि नंतर आता मतकरी. तुम्ही तर कधीही तिला देशमुख तर मानलेलंच नाही. देशमुखांचे नियम तिला कशाला पाळायला लावतात तुम्ही? त्यावरती पार्थ आणि मानिनीला राग येतोय. रागाने ते विजयकडे बघत असतात आणि विजय आता पुन्हा म्हणतो की खरंच ती खूप थकलेली आहे, तिचा पाय सुद्धा दुखतोय आणि तिला काही दुखतं का खुपतं का याची काळजी मात्र आजपर्यंत घेतली गेलेली नसेल. पण यापुढे मात्र असं नाही होणार, कारण आता विजय आलेला आहे आणि जर माझ्या रम्याला त्रास होत असेल तर मात्र मी तिला पाऊल सुद्धा खाली ठेवून देणार नाही. पार्थ आणि मानिनी मात्र रागाने विजयकडे बघत असतात. आता विजय आतमध्ये निघून जातो तेव्हा पार्थला फारच राग येतो. पार्थ मानिनीला म्हणतो की किती दिवस आता याची ही जी काही हुकुमशाही आहे ती सहन करायची आहे. त्यावरती मानिनी म्हणते की अरे सकाळी सकाळी कशाला तू ह्या सर्व गोष्टीचा त्रास करून घेणार आहे आणि खाऊन घे आता. त्यावरती पार्थ म्हणतो की नाही मी नंतर खातो. आणि हे पण काव्या उठल्यानंतर त्यांना फॉलिक ऍसिडची गोळी घेण्यासाठी लक्ष आणून दे. तेव्हा आता मानिनी म्हणते की थांब मी हाक मारते, म्हणून ती काव्याला आवाज येते की काव्या तू बाहेर येतेस का? त्यावरती पार्थ म्हणतो की अगं आई नको उठू, ते झोपलेले आहेत, त्यामुळे हे पग त्यांना झोपून दे. आणि ते सारखा अभ्यास करत होते. त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे की अभ्यास सुद्धा त्यांना सोडवत नाही आणि आता काय करावं तेच कळत नाही. आणि पार्थ आता न खाताच निघून जातो. मानिनी म्हणते की अरे पार्थ, परंतु पार्थला मात्र ऑफिसचं काम असतं. त्यानंतर विजय रूम मध्ये येतो आणि तो रम्याला उठवत असतो की रम्या उठ, गुड मॉर्निंग, उठतेस ना, उठ ना. तेव्हा रम्या डोळे उघडते आणि बघत असते आणि उठून बसते. हे बघ आता मी बेड मध्ये मात्र तुझ्यासाठी सिमनर कॉफी घेऊन येतो. तेव्हा आता रम्या म्हणते की काय सिनेमन कॉफी, मला नकोय असं तोऱ्यातच म्हणते आणि आजपासून मी कॉफी सोडलेली आहे असं म्हणते. त्यावरती विजय म्हणतो की ओके मग ज्यूस घेऊन येतो, मी आणेल. तेव्हा आता रम्या म्हणते की अरे आणेल म्हणजे काय, नक्की तू असं का बोलतो? आणि तुला माहिती नाही का आपल्या इथे मात्र असा नियम आहे की रूम मध्ये मात्र असा ब्रेकफास्ट वगैरे आणत नाही म्हणून. तेव्हा आता विजय लगेच तिला म्हणतो की माझं नाव काय आहे विजय, आणि नियम आणि जे काही माज आहे तर तो कसा मोडून काढायचा हे माझं फेवराईट आहे. आणि आताच मात्र मी दोघांना चांगलं सुनावून आलो आणि ठणकावून मी त्यांना सांगितले ब्रेकफास्ट मात्र मी रम्यासाठी वर घेऊन जाणार आहे, तर ते पण अंड्याचा, आणि तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. तेव्हा हे ऐकल्यानंतर रम्या म्हणते की काय अंड्याचा, आणि हे बघ अरे आजच्या वारी मात्र आपल्या इथे अंड नाही बनत. आता विजय फार मोठ्याने हसत असतो आणि हे बघा तुम आराम करो, आपका जिम आहे बॉटल से बाहेर निकला है, आराम करो बसो और हो हुकुम दो दो. तेव्हा आता रम्या खूपच खुश होते आणि मस्त तोऱ्यात बसते आणि म्हणते की बावड जरी असला ना तरी बरं आहे, त्याचा मात्र आता मला बरोबर वापर करून घेता आला पाहिजे असं ती मनात आता विचार करते आणि त्याकडे बघून आता खुश होत हसत असते. आता हा विजय सुद्धा काही कमी नसतो. तो सुद्धा मनात अगदी म्हणत असतो कोण कोणाचा वापर करून घेतोय हे लवकरच तुला कळेल रम्या. जे दोघेही एकमेकांच्या विरोधात असतात आणि एकमेकांकडे बघून तर हसत असतात. त्यानंतर आता काव्या तयार होते आणि बाहेर येते. नंदिनी आणि मानिनी ह्या तेथेच असतात डायनिंग टेबलवर बसलेल्या. काव्या दोघींनाही गुड मॉर्निंग करते. ती विचारते की आई ऐका हो, पार्थ कुठे गेलेला आहे? त्यावरती मानिनी म्हणते की अगं पार्थला खूप काम होतं म्हणून तो घाईघाईत ऑफिसला गेला. त्यावरती काव्या म्हणते की मी सुद्धा उशिरापर्यंत झोपले, मलाच खरंच काहीच कळत नाही. ती मानिनी म्हणते की हे बघ आता प्रेग्नन्सी मध्ये कितीही झोप आली तरी सुद्धा हवं तेवढं झोपायचं असतं मनसोक्त. नंदिनी तू सुद्धा. आणि तेवढ्या तेथे जीवा येतो. जीवा लगेच म्हणतो की वा वा वा, हवं तेव्हा हवं तितक्या वेळेस झोपायला जर मिळणार असेल, पुरुष सुद्धा मात्र प्रेग्नेंट व्हायला तयार असेल. तेव्हा आता हे ऐकून मानिनी म्हणते की काय बोलतोस? जीवा आता मानिनी जोरात त्याच्या पायावर पाय देते. नंदिनी म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही? आणि मानिनी त्याला म्हणते की इतका कशाला आरडाओरडा करतोस? म्हणे काय प्रेग्नेंट असल्यानंतर म्हणजे पुरुषाला
चालणार आहे तर अरे प्रेग्नन्सी मध्ये बाईला जे त्रास होतात सगळे त्रास तुला सहन होणार आहेत का? तेव्हा आता मालिनी, नंदिनी आणि काव्या खूप हसत असतात. जीवा म्हणतो की हो हसा, तुम्ही माझ्यावरच हसा. ते मात्र मी तुमच्यासाठी छान छान असे फ्रुट्स घेऊन आलो तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरच हसा. तो नंदिनी आणि काव्याला मात्र सफरचंद खायला देतो. घ्या तुम्ही दोघेही घ्या. हे बघा मी तुम्हाला दोघींनाही सोडायला येतो. आता मात्र कोणतेही वाद तुम्ही माझ्याशी त्यावरून घालायचे नाहीत आणि माझ्याशी सुद्धा तुम्ही छान वागा आणि वागवा सुद्धा. त्यावरती मालिनी म्हणते की हे बघा पुढच्या वेळेस मात्र मी सुद्धा तुमच्या सोबत येईल. हे बघा दोघेही मला सोनोग्राफीचे जे रिपोर्ट्स येतील ते दाखवा प्लीज. त्यानंतर आता सगळेजण खुश होत सफरचंद खात असतात तर जीवा मात्र आता लगेच प्रेमाने आपल्या आईला म्हणजे मानिनीला घास भरतो आणि हा घास मनू आजीचा असं म्हणतो. तेव्हा आता सगळ्यांना फार असं हसायला येते. त्यावरती मानिनी म्हणते की चला आता तुम्हाला उशीर होतोय. तेवढ्यात नंदिनी आशाताईला आवाज देते आणि म्हणते की छान पन्ह तयार करून ठेवा, आपण आल्यानंतर मात्र पन्ह घेऊयात. मात्र विजय यांना इतक्या आनंदात बघून त्याचा आता लगेच म्हणजे जळफळाट होत असतो. मनामध्ये तो काहीतरी आता विचार प्लॅन वगैरे करत असतो. त्यानंतर मानिनी म्हणते की चला आता तुम्ही निघा लवकरात लवकर. तर विजय आता काहीतरी प्लॅन करून आता इंटरेस्टिंग असं म्हणतोय. त्यानंतर मात्र आता काव्या आणि नंदिनी हॉस्पिटलला येतात आणि आता तेथे डॉक्टरवर मात्र ते आपल्या फाईल वगैरे देतात. काव्या म्हणते की आम्ही दोघेही पेशंटच आहोत आणि तेवढ्यात मात्र नंदिनीचं लक्ष समोर जे बाळाचे फोटो लावलेले आहेत छान असे गोंडस बाळाचे तर त्याकडे जातं. प्रेग्नन्सी मध्ये जे काही टिप्स आहे तर नंदिनी छान अशा प्रकारे ते वाचत असते. नंदिनी अगदी मन लावून हे सर्व पाहत असते. त्यानंतर काव्याचं लक्ष जातं. काव्या नंदिनीकडे बघून हसत असते आणि ती नंदिनीला विचारते की ताई साहेब कुठे हरवलात? तेव्हा आता नंदिनीला हसायला येते. त्यावरती नंदिनी म्हणते की हरवले नाही असंच. त्यावरती नंदिनी म्हणते की अगं जत्रेत जे काही लहान मुलांचे टॉल्स असतात खेळण्याचे तेथे लहान मुलगा कसा हरवत असतो की तू हरवली गेली आहे, मग लक्ष कुठे आहे तुझं की तू इतकं काय बघत आहे? त्यावरती नंदिनी म्हणते की अगं काव्या काही नाही, पण मागच्या वेळेस मात्र मी जीवांच्या सोबत हॉस्पिटलला आले होते. वरवर मात्र उत्साही आणि मॅच्युरिटीचं अवसान आणणाऱ्या आम्ही मात्र खरंच मनातून फार असं खचलो होतो, दुखावलो गेलो होते, ध्येय आमचा सुटला होता आणि हे पग पार्थ आम्हाला सुचवलं होतं म्हणून आम्ही डॉक्टरांकडे आलो होतो. आणि हे पग कळा असणाऱ्या बायकांसाठी अगदी लेबर रूम आणि जन्माला आलेल्या नुकत्याच ह्या बाळांसाठी NIC रूम आणि ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे आणि अशा बायकांसाठी पोस्ट नेटल वॉर असं काहीतरी आहे. आणि खरंच अगं काव्या काय सांगू तुला, हे सगळं वाचून मला इतकं मस्त वाटतं म्हणजे कसं की हे सगळं आपल्यासाठी आहे. खरंच हे सगळं किती भारी आहे ते ऐकून आता काव्या म्हणते की खरंच ताई, खरंच तू बोलल्यानंतर आता हे सगळं माझ्या लक्षात आले. तर परंतु अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी म्हणजे हे बघ आपण एका शहरात राहतो आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला खरंच किती छान सुविधा मिळतात, आपल्यासाठी सगळं काही उपलब्ध आहे. शहरातल्या बायकांसाठी इतक्या सोयी आहेत परंतु खेड्यातल्या बायकांचं काय, त्यांच्यासाठी खरंच इतक्या सोयी उपलब्ध नाहीत. म्हणजे हे बघ रस्ता छोटासा असतो, एका साडीच्या झोळीमध्ये बाळाला घेऊन जातात, तिला घेऊन जाणाऱ्या लोकांचे सुद्धा किती हाल होतात आणि जिला कळा येतात तिचे सुद्धा किती हाल होतात. त्यावरती नंदिनी म्हणते की हो मला माहिती आहे, कारण कितीतरी वेळेस दवाखान्यामध्ये लाईट सुद्धा नसतात आणि कधी कधी तर स्टाफ सुद्धा खूपच कमी असतो आणि खरंच हे दिवस खूप कठीण असतात. त्यावेळेस आता काव्या म्हणते की ताई तुला एक सांगू का, बरं झालं मी आता आई आणि IS ही बरोबर होत आहे. आणि हे बघ तू आतापर्यंत मात्र आनंद निवास मध्ये सुद्धा अशा केसेस बघितले असतील, पण हे सगळं मात्र मी पहिल्यांदा होत आहे आणि हे बघ एकदा की मी IS झाले सगळ्यावर मात्र मी काही ना काही मार्ग काढेलच, बघत राहतो आणि या सगळ्यावर मी नक्की काम करेल. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो नक्की करशील, मला पूर्ण खात्री आहे. खरंच काव्या मला तुझा फार आता अभिमान वाटतोय. खरंच स्वतःच्या पायाखाली मखमल असताना मात्र दुसऱ्याच्या पायातील काटा सलणं यालाच तर खरी माणुसकी म्हणतात आणि ही माणुसकी मात्र आपण कधीही सोडायची नाही. तेवढ्यात तेथे नर्स येतात आणि म्हणतात की एक्सक्यूज मी, तुमच्यापैकी नंदिनी कोण आहे? त्यावरती नंदिनी म्हणते की मीच आहे आणि तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलेलं आहे नर्स सांगतात. तेव्हा आता दोघी खूप खुश होतात. काव्या म्हणते की जाऊ बाई आपको पहिली सोनोग्राफी मुबारक हो आणि जा आतमध्ये तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे इथे. त्यावरती आता नर्स म्हणतात की यांच्यानंतर तुमचाच नंबर आहे. काव्या म्हणते की हो हो आणि चला. तर नंदिनी आता आतमध्ये जाते. त्यानंतर मात्र आता काव्या ही तेथे बसलेली असते आणि ती पार्थला आता आपण सकाळीच या विषयावर बोललो पण तरी सुद्धा मला फार तुमची आठवण येते आणि मी आणि आपला बबू डॉक्टरांकडे आलो, काही काळजी करू नका, रुटीन चेकअप साठी आलो. मी आणि आपलं बेबी आम्ही दोघंही ठीक आहोत, प्लीज लवकर या, आम्ही दोघंही तुम्हाला मिस करतोय. बाय करून ती आता फोन ठेवते आणि तेवढ्यात मात्र एक आता इमर्जन्सी पेशंट आलेला आहे. आता तिचा नवरा खूप रडत असतो. डॉक्टर करत आपल्या बायकोला तेथे घेऊन येतो, तिला आधार देतो की काही काळजी करू नकोस. तेव्हा आता काव्य हे सगळं काही दृश्य पाहते. तेव्हा मात्र आता ती बाई रडत असते की माझं बाळ. तेव्हा लगेच तिचा नवरा तिला म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तिला खूप त्रास होत असतो, ती रडत असते.
तेवढ्यात मात्र हे सगळं काही दृश्य बघून आता काव्याला फार मोठा धक्का बसतो. त्या माणसाच्या शर्टला वगैरे सगळं काही रक्ताचे डाग वगैरे लागलेले असतात आणि तो खूप रडत असतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते. काव्याला मात्र आता हे सगळं काही बघून एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. काव्या त्याच्याकडेच पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये विजय मात्र आता त्या दोघांसाठी ज्यूस वगैरे बनवतो आणि रम्याला तो प्यायला देतो. तेवढ्यात आता पपईचा तो ज्यूस असतो. तेवढ्यात रम्या आता पिते आणि म्हणते की पपई. विजय म्हणतो की हो, एकदम करेक्ट. असंच जर आता तुला वाटलं आणि जसं दुसऱ्या कोणाला तरी हे सर्व वाटले आणि आता मात्र हे जे काही आहे ज्यूस, हे मात्र आता वेगळं काहीतरी पण आहे असं समजून ती जर पपईचा ज्यूस पिली तर कसं होईल, म्हणून आता हे सगळं काही रम्या आणि विजयने नंदिनी आणि काव्यासाठी हे सर्व ज्यूस वगैरे केलेले असतात. पण म्हणून आता दोघेही आता एकमेकींना ते पपईचा ज्यूस देतात. तेव्हा आता काव्य आणि ही नंदिनी आहे तर हे जे काही ज्यूस आहे पपईचं तर ते पितील का, नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.